हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे इडली सांबार. तर चला बनवूया. तर त्यासाठी मी घेतली आहे तुरीची डाळ आणि मसूरची डाळ. ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आणि कुकरमध्ये ती टाकून घेतली. टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी हळद टाकली. तर तिला आता कुकरमध्ये शिजवून देऊया. तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया. यामध्ये मी थोडंसं लसूण, मोहरी, गरम मसाला, सांबार मसाला, त्यानंतर लाल मिर्च, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकून घेतला. ते छानपैकी परतून द्यायचं. ते परतून झाल्यानंतर बटाटा, टोमॅटो, शेवग्याची शेंग आणि फ्लावर हे सर्व टाकून घेतलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून पण एखादी भाजी मिक्स ॲड करू शकता. तर आपली डाळ पण शिजलेली ती मी इकडे भाज्या व्यवस्थित वाफ दिल्यानंतर त्यामध्ये मी ती डाळ मिक्स करून घेतली. तर उकळी आल्यानंतर यामध्ये गूळ टाकून घेतला. तर झालं आपलं सांबार रेडी झालं. तर तुम्ही बघू शकता कसं छान खूप छान असा वास येतो आहे आणि बघू शकता तुम्ही. तर चला आपला इडली सांबार तयार झाला आहे. तर या मग फ्रेंड्स खायला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.